आखाती देशांमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात गॅस आणि कच्च्या तेलाच्या तुटवड्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचं काही ठिकाणी दिसून येतंय। या अफवांमुळे नागरिकांमध्ये अनावश्यक भीती निर्माण होत असून काही ठिकाणी गॅस अर्थात एलपीजीसाठी गर्दीही होत असल्याचं चित्र दिसतंय। मात्र केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय की देशातील कच्चं तेल आणि एलपीजीचा पुरवठा सुरक्षित असून आवश्यक त्या उपाययोजना आधीच करण्यात आल्यात। त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। आखातात संघर्ष सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात काही घटक इंधनाबाबत अफवा पसरवत आहेत। देशात इंधन तुटवडा नसल्याचं सरकारनं स्पष्ट करत अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं आहे। इतकंच नाही तर इंधनाची उपलब्धता, पुरवठा, वितरण सुरळीत राहावं यासाठी उपाययोजनाही केल्या आहेत। हार्मुझ सामुद्रधुनी मार्गे येणाऱ्या नैसर्गिक वायूच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारनं नैसर्गिक वायू पुरवठा नियमन आदेश 2026 अंतर्गत अत्यावश्यक पुरवठ्याला प्राधान्य दिलं आहे। देशातील घरगुती पाईप गॅसचा पुरवठा नियमित सुरू असून पर्यायी मार्गाचा वापर आणि एलपीजी उत्पादनात वाढ करून पुरवठा स्थिर ठेवण्यात आला आहे। दरम्यान काही अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत। यात पश्चिम आशियातील परिस्थितीमुळे भारताचा कच्च्या तेलाचा पुरवठा धोक्यात आला आहे ही प्रमुख आहे। मात्र प्रत्यक्षात भारताचा कच्च्या तेलाचा पुरवठा सुरक्षित आहे। विविध देशांकडून कच्च्या तेलाची खरेदी केली जात असल्यानं सध्या उपलब्ध असलेला साठा हा हॉर्मुझ मार्गे या कालावधीत येणाऱ्या नेहमीच्या पुरवठ्यापेक्षाही जास्त असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे। काही ठिकाणी अशी अफवा पसरवली जात आहे की पुढील काही दिवसात कच्च्या तेलाचा पुरवठा थांबू शकतो, परंतु प्रत्यक्षात 2 अतिरिक्त कच्च्या तेलाच्या खेपा आधीच भारताकडे रवाना झाल्या असून त्या लवकरच देशात पोहोचणार आहेत। त्यामुळे पुरवठा अधिक मजबूत होणार आहे। आणखी एक गैरसमज असा पसरवला जातोय की कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात अडथळे आल्यामुळे देशातील तेलशुद्धीकरण प्रकल्प उत्पादन कमी करू शकतात। मात्र देशभरातील तेलशुद्धीकरण प्रकल्प सध्या अत्यंत उच्च क्षमतेनं कार्यरत आहेत। काही ठिकाणी तर उत्पादन 100%पेक्षाही अधिक क्षमतेनं सुरू असल्याचं सरकारनं सांगितलं आहे। एलपीजीच्या बाबतीतही अशाच प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत। आयात कमी झाल्यामुळे देशात गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण होईल असा दावा काही ठिकाणी केला जात आहे, परंतु सरकारनं स्पष्ट केलं आहे की देशांतर्गत एलपीजी उत्पादनात सुमारे 25% वाढ करण्यात आली आहे आणि देशात तयार होणारं संपूर्ण एलपीजी उत्पादन प्राधान्यानं घरगुती ग्राहकांसाठी वापरलं जात आहे। याशिवाय आणखी एक अफवा अशी पसरवली जाते की रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक वापरासाठी एलपीजीचा पुरवठा बंद केला जाईल। मात्र प्रत्यक्षात इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या 3 सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या कार्यकारी संचालकांची 3 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे। ही समिती रेस्टॉरंट, हॉटेल आणि इतर व्यावसायिक ग्राहकांसाठी एलपीजी वाटपाचा आढावा घेणार असून पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक निर्णय घेणार आहे। एकूणच देशातील कच्चं तेल आणि एलपीजी पुरवठा सुरक्षित असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं असून नागरिकांनी अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा असं आवाहन केलं आहे।